नमस्कार. मी दीनदयाळ वैद्य. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्वामी ब्रह्मानंद रचित हे भजन पंडित भीमसेन जोशींनी अजरामर केलंय. दुर्गतीचा परिहार करणारी, शुंभ राक्षसाचं निर्दालन करणारी, जिचं ब्रह्मा, शिव आणि हरी अर्चन करतात अशी दुर्गा, जिनं हातामध्ये खड्ग धरलंय, जिचं वाहन सिंह आहे, अशी ही अष्टभुजा वरदायिनी आहे आणि तिनं भवभयाचा नाश करावा असं उत्कट आर्जव ब्रह्मानंदांनी या भजनात केलंय. आदिशक्तीनं चंड, मुंड, शुंभ, निशुंभ या राक्षसांचा संहार केला असं मार्कंडेय पुराणातल्या देवी महात्म्यामध्ये म्हटलंय. देवी महात्म्याचा काळ साधारणतः इसवी सनाचं 4थं शतक जरी असला तरी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून दुर्गेचं महिषासुर मर्दिनीचं रूप आपल्याला शिल्पांमधून पाहायला मिळतं. याचा अर्थ असा आहे की महिषासुर वधाची कथा किमान त्या काळापासून प्रचलित आहे. पुराणांमध्ये महिषासुर वधाची कथा साधारणतः अशी आहे. रंभ नावाचा राक्षस होता आणि त्या राक्षसाला महिषीपासून जो मुलगा झाला त्याचं नाव महिषासूर. महिषासुरानं ब्रह्म्याची आराधना केली आणि त्याला खरं तर अमरत्व हवं होतं, पण ब्रह्म्यानं त्याला तो काही वर दिला नाही. स्त्रीशिवाय अन्य कोणाच्या हातून तुझं मरण येणार नाही असा वर मात्र ब्रह्म्यानं महिषासुराला दिला. स्त्री ही अबला आहे आणि तिच्यापासून मला काय भीती, या मगरुरीमध्ये महिषासुरानं अत्याचार सुरू केले आणि देवांनाही हुसकावून लावलं. शेवटी ब्रह्मा, शिव आणि विष्णू यांनी स्वतःच्या तेजामधला एक अंश काढला आणि त्यामधून स्त्री निर्माण केली. ही स्त्री म्हणजे महाशक्ती. वेगवेगळ्या देवांनी त्यांची आयुध महाशक्तीला दिली. हिमालयानं सिंह वाहन म्हणून दिला. या महाशक्तीनं म्हणजे दुर्गेनं महिषासुराचा वध केला. महिषासुराच्या वधाच्या कथेमध्ये पुराणांमध्ये खूप वैविध्य आहे आणि चंडी, चंडिका, कात्यायनी, नंदा या देवी पण या कथेशी जोडलेल्या आहेत. शिल्पशास्त्रीय ग्रंथांमध्ये दुर्गेच्या शिल्पांची वर्णन येतात. त्यानुसार दुर्गेचं शरीर पुष्ट असावं, तिला 4, 8 किंवा त्यापेक्षा जास्त हात असावेत, तिला 3 नेत्र असावेत, ती कमळावरती उभी असावी किंवा तिचा एक पाय महिषावरती ठेवलेला असावा किंवा ती सिंहावरती बसलेली असावी अशी वर्णनं या ग्रंथांमध्ये. सुप्रभेदागमानुसार दुर्गा ही विष्णूची धाकटी बहीण आहे आणि ती आदिशक्तीमधून निर्माण झाली आहे. आगम ग्रंथांमध्ये दुर्गेची नावं नीलकंठी, क्षेमंकारी, रुद्राक्ष दुर्गा, हरसिद्धी, वनदुर्गा, अग्निदुर्गा, जयदुर्गा किंवा विंध्यवासी दुर्गा किंवा रिपुमारिणी दुर्गा अशी येतात. टी. ए. गोपीनाथराव यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये वेगळ्या 9 दुर्गांची नोंद केली आहे. त्या प्रतिमेमध्ये मध्यभागी 18 हात असलेली दुर्गा असते आणि तिच्या भोवती अष्टदिशांना 16 हात असलेल्या 8 दुर्गा आहेत. या दुर्गा म्हणजे चंडिकेची विविध रूप आहेत. त्यांची नावं रुद्रचंडा, प्रचंडा, अतिचंडिका, उग्रचंडिका अशी राव यांनी दिलीत. आपल्याला सुपरिचित असलेल्या नवदुर्गा त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या 9 दुर्गा आहेत. सिंहवाहिनी दुर्गा हे दुर्गेचं एक रूप आहे. स्कंद पुराणामध्ये दुर्गेचं वर्णन सिंहरथिनी म्हणजे सिंहांच्या रथावर आरूढ असलेली असं येतं. कुशाण राजांच्या नाण्यांवरती दिसणारी नना देवता, तिचं वाहन सिंह होतं हे आपण गेल्या भागात पाहिलंय. सिंह हे राजसत्तेचं प्रतीक आहे. सिंह किंवा वाघ यासारखी हिंस्त्र श्वापद देवीला शरण जातात हे तिच्या शक्तीचं निदर्शक आहे. ही प्रतिकात्मकता नंतर गुप्त राजांच्या नाण्यांवरती पण दिसते. आत्ता तुम्हाला जी नाणी दिसत आहेत ती चंद्रगुप्त पहिला किंवा समुद्रगुप्त याची नाणी आहेत आणि त्यावर दिसणारी देवी ही दुर्गा असावी असं बहुसंख्य अभ्यासकांचं मत आहे.
आता तुम्हाला स्क्रीनवरती जी दिसते मातीची मुद्रा ती 7व्या शतकातली आहे आणि त्यावरती अष्टभुजा दुर्गा आहे. ही ही मातीची मुद्रा एका ग्राम जनपदाची असावी असं अभ्यासकांचं मत आहे. आता आपण सिंहवाहिनी दुर्गेची आणखी काही शिल्प पाहूया. यामध्ये दुर्गा सिंहाच्या शेजारी उभी आहे किंवा काही शिल्पांमध्ये ती सिंहावरती बसलेली पण दिसते. दुर्गेचं महिषासुरमर्दिनीचं रूप अधिक लोकप्रिय आहे. दुर्गा केवळ तिच्या हातांनी असुराला मारत असल्याची शिल्प इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून दिसतात, हे आपण गेल्या भागात पाहिलं होतं. कुषाण काळामधली दुर्गा तिला 4 किंवा 6 हात आहेत. महाभारतामध्ये चतुर्भुज दुर्गेची जास्त वर्णनं दिसतात. गुप्त काळामधल्या दुर्गेला पण 4 किंवा 6 हात दिसतात. आता आपण इसवी सनाचं पहिलं शतक ते इसवी सनाचं 7वं शतक या काळातली दुर्गेची महिषासुर रूपातली शिल्प काही पाहूया. सुरुवातीच्या शिल्पांमध्ये महिषासुरमर्दिनी सोबत सिंह असतोच असं नाहीये आणि समजा तो जरी असला तरी तो केवळ उभा असतो. नंतरच्या शिल्पांमध्ये मात्र सिंह त्याच्या पंजानं महिषावरती हल्ला करताना दिसतो. महिषासुराला जेव्हा दुर्गेनं मारलं त्यावेळी तो काही लगेच मेला नाही. त्यामुळे काही शिल्पांमध्ये असं दिसतं की दुर्गेनं महिषासुराचं मस्तक धडा वेगळं केलंय आणि त्या धडामधून पुन्हा असुर बाहेर येताना दिसतोय आणि देवी त्रिशूलानं त्या असुराला मारताना दिसते. अशा प्रकारची शिल्प आता आपण पाहूया. वेरूळचं कैलास लेणं आणि कांचीपुरम इथं महिषासुराचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं. हा महिषासूर मिश्र रूपातला आहे. याचं डोकं महिषाचं आहे तर शरीर मात्र माणसाचं आहे. 7व्या शतकानंतर दुर्गेची अष्टभुजा आणि दशभुजा ही रूपं दिसायला लागतात. नंतर हातांची संख्या आणखी वाढत जाते. वणीची सप्तशृंगी देवी आहे, तिला 18 हात आहेत. 18 हात असलेल्या आणि 10 मुख असलेल्या 2 प्रतिमा महाराष्ट्रामध्ये आहेत. यातली एक चांदा म्हणजे विदर्भातल्या चंद्रपूर इथं आहे आणि दुसरी पुण्यामध्ये. पुण्यात स्वारगेटला पंचमुखी मारुती मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या मागच्या बाजूला दशमुखी दुर्गेचं मंदिर आहे. या दुर्गेचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आदिशक्ती आदिमायेच्या रूपातलं वैविध्य पण किती विलक्षण आहे पहा. कोल्हापूरची अंबाबाई, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी, अंबेजोगाईची जोगेश्वरी, एकवीरा देवी अशा प्रमुख देवींबरोबरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गावात देवीचं एक तरी मंदिर असतं. या देवींची नावं पण किती वेगवेगळी आहेत, त्यांची रूपं वेगळी आहेत, त्यांची लक्षणं वेगळी आहेत. कुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी, दुर्गे दुर्गट यमाई, अंबे असुरमर्दिनी, किती नावे किती रूपे, परी तेज एक वाही. या आदिशक्तीच्या विश्वरूप दर्शनापुढं आपण नतमस्तक होऊन आज इथंच थांबूया. मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या व्हिडिओ मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा ही पुन्हा एकदा विनंती. भेटूया लवकरच पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद, राम राम आणि जय दुर्गे.